बंडूकाका देवरे, सन्माननीय गंगूदादा देवरे, मान्यवरांना मी विनंती करतो, ज्यांच्या नावाने ही संघटना चालू झाली, ज्यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे निरंतरपणे चालू राहावा आणि त्यांचं सामाजिक कार्य हे अजरामर व्हावं ह्या हेतूने स्वर्गीय रामनाथ देवरे यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी प्रतिमा पूजनासाठी पुढे यायचं आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमात महापुरुषक लष्कर कंपनी यांचे मुख्य व्यवस्थापक यांच्यासह सर्व मान्यवरांना विनंती असेल की त्यांनी प्रतिमा पूजन करावं. प्रतिमा पूजनाचे नियोजित जे अध्यक्ष आहेत माननीय श्री कैलास उमराणे व परिसरासाठी प्रत्येकाच्या अडी अडचणीमध्ये मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी दीपक प्रज्वलन करायचं आहे. दीपक प्रज्वलनासाठी संजय नाना खंडेराव देवरे यांच्यासह मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी या आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं दीपक प्रज्वलन करावं. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला होणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्व उमराणा व परिसरातील प्रत्येकाच्या मनामनात रुजलेला आहे आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला होणारा हा कार्यक्रम हे एक समीकरण तयार झालेला आहे. अतिशय जल्लोषात असा हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या डोळ्याचं पारणं भेटणारा असेल. कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन होते आहे. दीपप्रज्वलन होत असताना संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची विश्व प्रार्थनेला आपण उजाळा देऊया. दुरितांच्या तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तोटे लाहो प्राणीजा. या विश्व प्रार्थनेप्रमाणे आपण सर्व संत मंडळींसह भगवान रामेश्वराला प्रार्थना करूया की आपल्या सर्वांच्या ठाई असलेली नकारात्मक भावना ही सकारात्मकतेमध्ये उचित अवस्थेत येऊ आणि आपल्या सर्वांना सुख समृद्धी आरोग्य लाभो. सर्वांची आर्थिक चरणी आपण प्रार्थना. अतिशय सुंदर अशा सन्माननीय चंदूदादांच्या हस्ते झालेला आहे. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान नियोजितपणे ज्यांच्याकडे आहे असे सन्माननीय श्री उज्ज्वल पांडुरंग देवरे सरकार महाकृषक लष्कर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक यांना मी ग्राम विद्वानी संघटनेच्या वतीनं आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं मी विनंती करतो की त्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आत्ताच आमचे मित्र सन्माननीय राजू देवरे यांनी जी सूचना आणली त्या सूचनेला सर्वांमध्ये आमंत्रण देत आहे. शिवशंभो भगवान शंकराचा ओंकार असलेल्या यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. भगवान शंकराचा अवतार असलेले भगवती रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही करतो.
संभाजी गंगाधर देवरे हे करतील. सन्माननीय संघटनेचे अध्यक्ष भगवान कुलदीप देवरे हे करतील. विनय देवरे हे करतील. सन्मान सन्माननीय सुरेश देवरे हे करतील. पंकज देवरे हे करतील. सन्माननीय दिलीप नाना देवरे यांचा सत्कार विकास आहे हे करतील. सन्माननीय परवीन दामू देवरे यांचा सत्कार भूषण देवरे हे करतील. सन्माननीय विल्यम सर यांचा सत्कार करतील. सन्माननीय सुभाष पंडित गायकवाड यांचा सत्कार सुधीर देवरे हे करतील. सन्माननीय धर्मांना देवरे यांचा सत्कार रोहित देवरे हे करतील. सन्माननीय नंदनराजे देवरे यांचा सत्कार अनिकेत देवरे हे करतील. सन्माननीय बाळासाहेब देवराम देवरे यांचा सत्कार मनु हिरे हे करतील. सन्माननीय सुनील सुराम देवरे रामेश्वर गोशाळा यांचा सत्कार ऋषी देवरे हे करतील. सन्माननीय दत्तू नाना देवरे यांचा सत्कार रोशन देवरे हे करतील. रोहन देवरे हे करतील. त्यांनी संघटनेच्या वतीने छोटेखानी सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर यायचं आहे. पुरस्काराचा सत्कार तुषार देवरे हे करतील. परीक्षेवंता दृष्टी रत्न जायचे त्या रत्नांचं मूल्य जाणण्यासाठी रत्न पार्टीस असावा लागतो आणि कुंवर सर हे त्या क्षेत्रामध्ये माहीर आहेत. त्यांच्यावर जी जबाबदारी सोपवली ते समर्थपणे पेलण्यासाठी सदैव तयार असतात.
यश देवरे हे करतील. या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आवाजाची क्वालिटी आणि टेक्निकल काही प्रॉब्लेम तयार झाले तर श्री साईनाथ यांचा सत्कार मयूर देवरे हे करतील. त्याचबरोबर ज्या काही घडामोडी घडतात या समाजापर्यंत पोहोचविण्याचं कार्य त्यांचं निरंतर चालू असतं असे सन्माननीय शरदजी पवार यांना देखील मी विनंती करतो त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी यायचं आहे. यांचा सत्कार दिगंबर देवरे हे करतील. सचिन सिरसाट कृषी सूर्यवंशी दर्शन देवरे हे सत्कार करत आहेत. सचिन सिरसाट जर असतील तर तात्काळ त्यांनी स्टेजवर यायचं आहे. मी सर्व मान्यवरांच्या वतीनं अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की सर्वांच्या वतीनं आपलं 2 शब्द मनापती व्यक्त करावं आणि आमच्या बालकलाकारांसह प्रेक्षकांना उद्बोधित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय उज्ज्वल देवरे. नमस्कार, माझं नाव उज्ज्वल पांडुरंग देवरे, सुखदेव सरकार आमच्या आजोबांचं नाव, कोलेवाडी बाकीचे आहे. मराठीत मी याच्यासाठी बोलतोय की माझा जास्तीत जास्त वास्तव्य नाशिकमध्ये झाला आहे. वयवर्ष 40मध्ये आमच्या गुरुमौलींनी मला आदेश दिला की तुम्ही तुमच्या जन्मभूमीला कर्मभूमी बनवा आणि तिथंच पुढचं आयुष्य व्यतीत करा. त्यानिमित्तानं मी वयवर्ष 40 2019 इथं पदार्पण केलं पुण्यामध्ये. त्यामुळे मी आयराणी बोलत नाही आहे, कोणी त्याचा राग मानून घेऊ नये. दुसरं, आम्ही मराठी शाळेत शिकलो आहे, त्यामुळे आमचे जे कार्यक्रमाची सुरुवात आमची जी गुरुवारी करायचे देशवंदनेने करायचे. तर जेवढी बच्चे कंपनी आहे मुलं मुली त्यांनी 2-3 देशवंदना माझ्याबरोबर करायच्या आहेत. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, रामेश्वर भगवान की. कार्यक्रमाची वाट पाहता या कार्यक्रमाच्या दिशेने आपण निश्चितच जाणार आहोत. कृषी सर्वंशी खानदेशी मिनिस्टर यांचं आगमन झालेलं आहे. तिचा आज सत्कार सन्माननीय सौ कमलताई देवरे यांना मी विनंती करतो की कृषी सूर्यवंशीचा सत्कार करावा. समवेत सचिन सिरसाट, सिमरन देवरे यांनी करावा अशी मी विनंती करतो. सचिन सिरसाट यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष भगवान प्रणित देवरे यांनी करावा अशी विनंती करतो. आपल्या उघडण्यामध्ये वटवृक्षाच्या रूपांतर झालेलं आहे. कारण की ही पहिलं वर्ष जेव्हा चालू झालं ग्राम विकास संघटनेच्या आपल्या गॅदरिंगचं, तेव्हापासून तर आजपर्यंत ही संघटनेचं ही गॅदरिंग तालुक्यात नावालौकिक आलेली आहे. तर आपल्या माणसाचं आपल्या मातीत सत्कार होणं कर्तव्य महत्वावे असं म्हणून मी चंदूदादा मित्रमंडळाच्या वतीने सगळ्या मित्रमंडळाचे सर्व सदस्य व दादांना विनंती करतो 2 मिनिटं आपण भगवान भक्त आणि यांचा राजू दादांचा सत्कार. दुसरा सत्कार आपल्या उपनाचे माजी सरपंच बाळूअण्णा देवरे हे संत गोपाळ राजूचा सत्कार करतील. तसंच राजू दादांचा सत्कार बाळूअण्णा करत आहे.